आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे मणिपूरमधून। मणिपूरमध्ये सध्या सुरक्षा दलावरती आता हल्ला करण्यात आलेला आहे। आसाम रायफलचे 2 जवान सुद्धा हुतात्मा झालेले आहे। 4 जखमी झालेले आहेत। शुक्रवारी संध्याकाळी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये हल्ला झाला। त्यात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे। मणिपूरमध्ये आता पुन्हा एकदा हिंसाचाराला आता वळण लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उसगरे सध्या आपल्यासोबत आहे। पूजा, नेमका हा हल्ला कशासाठी झाला आणि नेमका या हल्ल्यामागचा हेतू काय होता? नक्कीच सिद्धेश, मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ट्रकवरती हा दहशतवाद्यांनी हल्ला केलाय आणि याच्यामध्ये 2 जवानांना हुतात्मे आले तर 4 जण जखमी आहेत। एक बंदूकधारी गट तिथे आला होता आणि त्यांनी हा हल्ला केलेला आहे। शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे। आसाम रायफल्सचे जवान हे इन्फाळवरून विष्णुपूरला निघाले होते आणि त्यावेळी हा हल्ला झालाय। आता याचा तपास सुरू आहे। वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आणि तिथे जमाव म्हणजे आसपासला सामान्य नागरिक सुद्धा होते। यामुळे आसाम रायफल्सच्या जवानांनी अंधाधुंद गोळीबार केला नाही आणि यामुळे जे आतंकवादी होते, दहशतवादी होते, ते पळून गेलेत। पण पूजा, या संदर्भामध्ये जर आपण आता बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वी मोदी मणिपूरच्या दौऱ्यावरती होते आणि मोदी जेव्हा या दौऱ्यावरून निघून गेलेले आहेत तेव्हाच हा हल्ला झालाय। काही राजकीय याला रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय का, की कुठलं वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या? गेल्या 3 वर्षांपासून आसाममध्ये दोन गटामध्ये जो वाद सुरू आहे त्यामुळे अनेकदा हल्ले होत आहेत। मणिपूरमध्ये हिंसाचार वाढलेला होता आणि यानंतरच मोदी गेले होते। त्यांनी अनेक विकास कामांचं तिथे उद्घाटन केलं। यानंतर हा हिंसाचार थोडा थांबेल आणि विकास कामं सुरू राहतील अशी शक्यता होती, परंतु याच नंतर म्हणजे 2-3 दिवसानंतरच हा हल्ला झाल्यामुळे आता तिथे पुन्हा वातावरण तापलेलं आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।